मॅडम, तुम्ही पाहणी करण्यासाठी इथे आलेला आहात. कशा पद्धतीने ही पाहणी सध्या सुरू, नालेसफाई सध्या सुरू आहे असं तुम्हाला वाटतं? आपण या इथे BKCच्या नाल्याला आलेलो आहोत आणि यांच्याकडनं जो माहिती घेतली अधिकाऱ्यांकडनं ते आजच चालू झालेलं आहे. फेब्रुवारीमध्ये टेंडर फ्लोट झालेलं आहे. इथे तीन लोकांना म्हणजे 3 कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्याच्यामध्ये एकालाच 2 दिले आहेत आणि तिसरा वेगळा आहे. म्हणजे एकाला 2 म्हणजे 2च कॉन्ट्रॅक्टर आहेत तिथे असं म्हणायला हरकत नाही. आणि आजच चालू केलं आहे. खरं म्हणजे आपल्याकडे याच्याही आधी आपण 1 एप्रिलला सगळ्या मशिनरी व्यवस्थित आणून काम चालू होत होतं. आज ते काम चालू झालं आहे, पण अधिक 3 या परिसरात 3 मशीन येतात. आत्ता आपल्याला एकच दिसते. येत्या 8-10 दिवसात काम अजून वाढेल त्यांचं. पण 12 दिवसाचा जो गॅप पडला आहे तो कसा तुम्ही भरून काढणार? कारण याला प्रोसेस आहे. तो 48 तास सुकला पाहिजे. त्याच्यानंतर तो घेऊन जाणार. ज्या ठिकाणी घेऊन जाणार आहे त्या जमीन मालक त्याची विल्हेवाट लावणार आहे. ह्या सगळ्या प्रोसेस आहे. आणि जर आता आजच ठाण्यामध्ये वगैरे पाऊस पडला आहे, म्हणजे अवकाळी पावसाला सुरू झाले. नॅचरल पावसाची वेळ आहे जरी तरी सांगता येत नाही. हल्ली नॅचरल आणि अवकाळी काय राहिलं नाही. कितीतरी मिलीमीटर पाऊस एका दिवसाला पडून जातो. आणि हे जर साफ नसतील तर अख्ख्या मुंबईला मिठी पडेल पाण्याची. आणि ते मुंबईकर वाचले पाहिजे. आपण ज्या पद्धतीने इथे आलो आहे तर काम तर पाहतो आहे. जर कॉन्ट्रॅक्टरनी नीट काम नाही केलं तर आम्ही बसलोच आहे त्यांना. पण जे सत्ताधारी ह्याच्या आधी ॲलिगेशन करायचे त्या सत्ताधाऱ्यांना मुंबईकर आता बघताय की कसं चाललं आहे. सगळ्या गोष्टीला सर्वासर्व चालली आहे आणि वेगळ्याचकडे सगळ्या गोष्टी टर्न होत आहेत. कोणी काय म्हटलं का लगेच सर्वासर्व करायला यायचं महापौरांनी, क्लेरिफिकेशन देत बसायचं. त्याच्यातच संपूर्ण हा पिरियड निघून जाणार आहे का? हा प्रश्न आता मुंबईकर विचारतात. मी ज्यावेळेला व्हॉट्सअप किंवा फेसबुक वगैरे जेव्हा पाहते कमेंट हे लोक करतायत ते आम्ही नाही करत आहे. त्याच्यामध्ये खूप लोकांना प्रश्न पडला आहे की अवकाळी पाऊस तर आहेच, पण अवकाळी पावसाचं मोठ्या प्रमाणात जर आलं तर अख्ख्या मुंबईला या पाण्याची मिठी पडेल का? पण नालेसफाईला उशीर केलाय का असं म्हणावं लागेल का? निविदा निघाली नाही. मुळात कसं झालं आपण बघतोय आत्ता की कॉन्ट्रॅक्टरना गुडघ्यावर आणलं. कुठल्या गुडघ्यावर आणले? एका कॉन्ट्रॅक्टरला 2-2, 3-3 कामं द्यायची आणि एक उशीर झाला आहे आणि गुडघ्यावर आणले. काही अटी शिथिल करून दिलात आणि गुडघ्यावर आणले. आपण कालच आपल्या महापालिकेमध्ये सभागृहामध्ये पाहिलं मिठी नदीचा निधी स्थानांतरित करतायत. कुठे? तर ब्रिजला. काय तर म्हणे काम झालं नाही म्हणून आता तो निधी ठेवून अधिक त्याच्यात सुविधा देऊन कसं करताय बघायला पाहिजे होतं. एक प्रश्न असा आहे की ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं, आदित्य ठाकरे मंत्री होते, त्यावेळेस इथे एक प्लांट तयार करण्यात आला होता ज्यामुळे हा कचरा ऑटोमॅटिक पद्धतीने निघणार होता. पण सध्याच्या परिस्थितीत त्याची दुरावस्था झालेली आहे. तो मेंटेन झालेला नाही आहे. तो पुन्हा सुरू व्हावा आणि ती ऑटोमॅटिक जी सिस्टम तुमच्या काळामध्ये सुरू झाली होती ती पुन्हा एकदा सुरू व्हावी, कारण की त्यामुळे सोयीस्कर होईल. आज तुम्ही कायम आदित्य ठाकरे साहेबांनी ज्या वेळेला व्हिजिट घेतल्या प्री मान्सूनच्या आधी, मग ते रोड असतील, स्ट्रॉम वॉटर ड्रेन असतील, मिठी नदी असेल, दहिसर, पोईसर, शिवराज, ज्या सगळ्या नद्यांचं जे रुंदीकरण आहे किंवा गाळ काढणं आहे या सगळ्याची पाहणी मार्चमध्ये व्हायची. अगदी 8-10 मार्चला सुरू व्हायची. आठवडाभर या पाहणीमध्ये जायचं. त्याच्यामध्ये महापौर असायचे, त्याच्यामध्ये सर्व अधिकारी असायचे. आता त्या सगळ्या गोष्टीला दिसतच नाही आहे आणि मुंबईकर ते प्रश्न विचारत आहेत. तुम्ही जे म्हटलं की जे प्लांट बनवले गेले ते गेल्या 3-3.5 वर्षात प्रशासकाच्या हातात होतं.
म्हणजेच ह्यांचीच सत्ता होती. हम्म. सगळं मंत्रालयातून चालत होतं. मग का दुरावस्था झाली? मग आता पुन्हा नवीन घेणार, पुन्हा त्याच्यावर पैसे लावणार. जे आम्ही 600 कोटीची तूट होती, त्या 600 कोटीची तूट भरून या 10-15 वर्षात 91,000 चा बजेट आम्ही आणून ठेवलं. आज त्या बजेटची काय अवस्था होते? आणि सांगतायत की आम्ही प्रकल्प आम्ही हे करतात. कुठलं? मग याला उशीर का झाला? त्याला का ना लवकर हे केलं? काल ताई स्थायीमध्ये गारगाई प्रकल्पासंदर्भात देखील एक प्रश्न उद्भवला होता. खरं तर विरोधी पक्षाने पुन्हा रेफर बॅक करा असं सांगितलं होतं, मात्र रेफर बॅक झाला नाही. अर्थातच बहुमताने तो प्रस्ताव पास झालेला पाहायला मिळतोय. पण असं विरोधकांचं असं म्हणणं होतं, मनसे असेल किंवा शिवसेना काँग्रेस असेल, त्यांचं असं म्हणणं होतं की 2,000 कोटी रुपयाचा फेरफार करून ते दिलेलं आहे. नेमकं काय झालंय? ज्या वेळेला आपण पाहिलं होतं 2017 ते 22 थोडं जरी फेरफार केला तर असे बेंबीच्या देठानी कोकलत होते. आज आपलं म्हणणं आहे 425 MLD हे पाणी देणार आहे आणि त्या पाण्यावरती इतका मोठ्या प्रमाणात खर्च करताय. आणि ते खर्च तर आहेच, पण त्याचबरोबर झाडं किती तुटली जाणार आहेत. म्हणजे निसर्गाचा ऱ्हास करून ह्या गारगाईला सध्या थांबवून आपण जे गोडं पाणी करणार आहोत त्याच्यावर भर देऊन ते मुंबईकरांना देण्यासाठी या गारगाईला विरोध झाला. विरोधाला विरोध नाही केला. जे 425 MLD पाणी एवढ्यावर 2,000 कोटीच्या वर खर्च तर आहेच, पण झाडं पण तोडणार आहेत. आणि म्हणजे आपण म्हणतो ना छोट्या वस्तूला मोठी किंमत, तसं चाललेलं आहे. आणि तुम्ही खारं पाणी गोडं करून आपण जे डिसॅलिशन हे करणार होतो, त्या प्रोजेक्टचं काय होतं आहे त्याची पण माहिती मुंबईकरांना द्या. ताई आणखीन एक वेगळा प्रश्न विचारते. रत्नागिरी दादर पॅसेंजर जी आहे ती पूर्ण बंद केलेली आहे. खरं तर काल पियुष गोयल आणि रवींद्र वायकर यांची भेट झाली, त्यावेळी स्पष्टपणे पियुष गोयलांनी त्याला नकार दिला. त्यांचं असंही म्हणणं आहे की कोकणचे जे काही रेल्वे मार्ग आहेत ते देखील आम्ही बदलणार आहोत. रेल्वे मंत्र्यांनी त्याला नकार दिला आणि त्यात अशी माहिती मिळते की आता ती जी मध्य रेल्वे वरून जात होती ती आता पश्चिम रेल्वेवरून जाणार आहे. त्यामुळे कोकणवासियांच्या अडचणीत वाढ होणार आहे, त्यांना अजून त्रास सहन करावा लागणार आहे. हा कोकणवासियांवर राग काढला जातोय का असा आता प्रश्न दिसतोय. चालू असलेल्या बंद करायच्या त्याची आम्ही डायरेक्शन पण त्यांच्या बदलणार आहोत. ही दिल्लीश्वरांची मस्ती जे आपल्याला महाराष्ट्रात दिसते आणि त्या मस्तीचं उत्तर नक्की महाराष्ट्राची जनता, मुंबईकर, कोकणवासीय देतील. पण ज्या पद्धतीने चाललं आहे ते मुंबईकरांना किंवा कोकणवासियांना आता कळतंय. या 2024ला ज्या इलेक्शन झाल्या त्या इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये जे काही घडलं त्याचा आता लोकांना पश्चाताप होतोय. ताई, आपण जर बघितलं लाडकी बहीण योजनावरून महिला अजून देखील वाट पाहत आहेत हप्त्याची. त्यामध्ये KYCसाठी आता 30 एप्रिलपर्यंत ही मुदत वाढवली. वारंवार मुदत KYCसाठी वाढवली हो, ती जाते. 28 पर्यंत असंच चालणार. 29ला 2021 देणार. पुन्हा लाडक्या बहिणींची मतं मिळवणार. पुन्हा मग करोडोच्या महिला लाखांवर आणणार. हे निवडणूक जिंकण्याचं तंत्र झालेलं आहे. फक्त माझ्या माता भगिनींना सांगणं आहे की त्या 1500-2100वर खुश नका होऊ. सिलेंडर कितीवर गेला बघा, बाकी हे कितीवर जात आहे बघा. म्हणजे इकडे आवळा द्यायचा आणि महिलांकडनं किंवा जनतेकडनं कोवळा काढायचा, ही रणनीती आखली गेली आहे.